नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा 34 साईजचा कटोरी ब्लाऊजची मी कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे। तर पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला त्याचं ड्राफ्टिंग कशी करायची, कटोरी कशी वाढवायची, त्यानंतर अस्तर कसं कट करायचं, मेन फॅब्रिक कसं कट करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि पार्ट 2 मध्ये हा जो फ्रंट पार्ट आहे तो कसा बनवायचा, त्यानंतर बॅकचा पार्ट कसा बनवायचा आणि हे शोल्डर कसं व्यवस्थित असं जॉईंट करायचं हे मी नक्कीच सांगितले। आता पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, आपल्याला रेडी शोल्डर किती हवं, त्याच्यानंतर ते कसं कटिंग करायचं, मुंढ्याला प्रॉपरली पुन्हा कसा शेप द्यायचा आणि बाहीला अस्तर लावून जो अर्धा इंचाचा शेप असतो तो कसा कट करायचा आणि प्रॉपरली बाही कशी शिवायची आणि प्रॉपरली फिटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच हा पार्ट 3 ही तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून मी जे छोट्या पार्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा माझा हेतू होता की तुम्हाला ब्लाऊज परफेक्टली शिवता आलं पाहिजे, कटिंग करता आला, हे नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्हाला हे इथले डाऊट असतात तेही नक्कीच कमी होऊन तुमचंही ब्लाऊज परफेक्ट असं बनणार। चला मग आता आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले बघा, आपल्याला रेडी शोल्डर जेवढं हवा असतं हे ब्लाऊज असं सरळ करून घ्यायचं। आता आपल्याला जे पण शोल्डर हवा असेल ते बघायचं, कोणाला 2चं हवं असतं, कोणाला 2.25चं हवं असतं। तर मी शोल्डर कटिंग करताना 6चं जे शोल्डर कट केलं आहे ते याच कारणाने केलेलं आहे की कमी जास्त करता येतं। आता समजा मला 2.5चं शोल्डर हवं तर मी 2.5वर एक निशाण मारणार आणि अर्धा इंच कटिंगसाठी एक निशाण पूर्ण मारणार। ओके, हे 2 निशाण मी मारून घेतले। आता ह्याही साईडने मी तसंच करणार। जर तुम्हाला 2चं शोल्डर हवा असेल तर तुम्ही एक 2चं निशाण मारायचं, अर्धा इंच पूर्ण कटिंगसाठी ते ठेवायचं आणि बाकीचा पार्ट कट करायचा। तो कसा कट करायचा तेही तुम्हाला दाखवते। आता ह्याही साईडने मी 2.5चं निशाण मारलं आणि इकडं पुन्हा 3चं निशाण मारलं, म्हणजे शोल्डर जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा अर्धा इंच 2 निशाण आपल्याला नक्कीच करून घ्यायचे असतात। हे निशाण मारल्यानंतर आपला जो मुंढा उंची आहे जी आपण 5.5ची घेतली टेप असा सरळ ठेवायचा आणि एक 5.5वर निशाण मारायचं आणि ही सरळ लाईन आपण असे अगोदर मारून घेऊया। ओके, ती मारल्यानंतर हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित खालून चेक करायचा, एकावर एक व्यवस्थित असं ठेवायचं आणि हा जो 3चा मेजरमेंट आपण घेतलेलं होतं हे बघा, ह्या साईडनी इथपर्यंत येऊन हा राऊंड शेप आपल्याला पुन्हा हा सरळ घेऊन हा राऊंड शेप आपल्याला असा नक्कीच बनवावा लागतो। बघितलं मी कसा शेप दिला, तर एक लक्षात घ्यायचं, 2 ते 2.5चा पॉईंट वरतून सरळ 2.5चा जरी पॉईंट तुम्ही घेतला तर ह्या 3च्या शेपपासून मी सरळ घेतला आणि याही साईडनी समजायचं 2.5चं एक निशाण घेऊन तोही सरळ घेतला, फक्त इथपर्यंत मी थोडासा जागीच राऊंड शेप दिलेला आहे। त्यावेळेस अशी लक्षात घ्यायचं, हे खूपच कमी होता कामा नये। कित्येक जण काय करतात, हा बॉक्स बनवता डायरेक्टली असा टर्न देतात, मग हा पार्ट छोटा होतो की नाही। तर फक्त हे लक्षात ठेवायचं, हे 2.5 इंच इकडून पण 2.5 इंच आणि एक निशाण मारून हा फक्त राऊंड आपल्याला नॉर्मली कट करायचा असतो। आता मी तो कट करून दाखवते बघा, मी हे खालचा पार्ट तर नक्कीच चेक करते जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही आणि हा गळ्याला गळा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा। जे नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांनी हे नक्कीच लक्ष देऊन बघा, जेणेकरून त्यांनाही ही जी अवघड वाटणारी स्टेप खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे। बघा, शेप खूपच सुंदर सरळ आणि जागीच टर्न आलेला आहे। तर हा एक्स्ट्राचा पार्ट असतो, जे बोलतात ना की माझं मोंढ्याच्या बाजूने खूप फुगा पडला, बाहीच्या ठिकाणी ह्या साईडनी खूप फुगा पडला, हे जर तुम्ही कटिंग प्रॉपरली केला नाही, हा जो पार्ट आहे व्यवस्थित परफेक्टली असा कट केला नाही तर नक्कीच तुमची तो पार्ट फुगा पडेल आणि इथली फिनिशिंग नक्कीच खराब होणार। आता ह्याही साईडनी मी सेम पद्धत तुम्हाला फॉलो करून दाखवते। तर खूप बघा, ह्या खूप बारीक गोष्टी असतात, ते नक्कीच तुम्हाला करायच्या असतात। जर तुम्ही डायरेक्टली हे सगळं झालं आणि बाही शिवायला घेतली तर ह्या पार्ट बघा, हा केवढा पार्ट झाला, मागचा पार्ट पण बघा किती झाला, तर हे सगळं ब्लाऊज खराब होत असतं। तर बघा, मी वरतून पुन्हा एक 5.5चा मुंढा उंची आपली जी पण असेल, असं झाल्यानंतर तुम्ही जर 6ची मुंढा उंची असेल तर 6वर असं निशाण करून एक सरळ लाईन मारायची। पण आपल्याला आता 34 ब्लाऊज आहे तर 5.5ची मुंढा उंची आहे, तर मी एक सरळ लाईन इथपर्यंत 5.5ची अशी मारून घेतली, बघून घ्या तुम्ही व्यवस्थित। त्यानंतर हा जो 3चा शेप आहे तिकडूनही 2.5वर एक निशाण मारलं, तो सरळ मी घेतला
आता इकडं 2.5चं निशाण घेतलं आणि हा राऊंड शेप मी पुन्हा व्यवस्थित असा इकडून इथपर्यंत जॉईंट केला. तर हा जो एक्स्ट्राचा आपला कपडा आहे तो नक्कीच कट करायचा असतो. आता मी हे एकावर एक ठेवून बघणार आपले हे पार्ट सगळे सारखे आले आहे की नाही. बघा एकदम परफेक्टली असे आपले हे पार्ट एकावर एक ठेवून बघितले, चेक पण करून घेतला, खालचे साईड पण चेक केली, एकदम चारही पार्ट एकावर एक ठेवून बघितले आणि वरचा एकदम प्लेन करून ही सगळा पॉईंट आपला एकसारखा झालेला आहे. हा आपला शोल्डर आणि मोंढ्याचा पार्ट कटिंग झालेला आहे. आता आपण बाही अस्तरला जोडून घेऊया आणि जो अर्धा इंचाचा शेप द्यायचा असतो तो देऊया. सगळ्यात पहिले काय करायचं, हे जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला असं सरळ ठेवायचं. जी अस्तराची बाही कटिंग केली ती अशी ठेवायची त्याच्यावरती आणि खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच शिवायचं असतं. आता आपण हे पलटी करून घेऊया आणि किनारे अशी शिलाई मारूया. आणि पूर्ण ही साईडनी शिलाई मारून घेऊया. त्याचा कपडा आपण कट करून घेऊया. तर दुसरी बाही पण सेम आपण त्याच पद्धतीने रेडी करूया. बघा हे सरळ ठेवायचं, खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच शिलाई मारायची, पलटी करायचं आणि किनार किनार शिवून घ्यायची. तर बघा दोन्हीही बाही मी शिवून घेतलेली आहे. आता मी जे अर्धा इंचाचे कट मारत असते ते कसे मारते ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले ही बाही अशी ठेवून घ्यायची सरळ, त्याच्यावर ही बाही तशीच ठेवायची. ओके. आता हा शेप बघा खूप कमी वाटतोय, तर आपण हा शेप थोडासा पुन्हा ह्या साईडनी डाऊन करूया जेणेकरून तो बाहीचा शेप आपला व्यवस्थित असा येईल. हा आकार लगेच आपला समजतो बघा एकसारखा मस्त. उंचीला ही बाही एकसारखी करून घेणे. तर दोन्ही बाही आपल्या एकसारख्या झाल्या. त्यानंतर एकावर एक ठेवल्यानंतर एक बाही अशी ठेवायची आणि सेम याच पद्धतीने आपल्याला ही बाही ठेवून घ्यायची. तुम्ही बघायचं. आता ही जी वरची साईड आहे ती अर्धा इंच आपल्याला अशी डाऊन करायची. आता याचं सेंटर घेऊन आपण फक्त वरचा पार्ट हा कट करायचा असतो. फक्त मी वरचा पार्ट घेतला, तुम्ही चेक करा, बघून घ्या आणि वरचाच पार्ट हा असा कट करायचा. जो अर्धा इंचाचा शेप आपण जेव्हा ड्रॉ करत असतो त्यावेळेस मी कट न करता असे सगळी बाही रेडी केल्यानंतर अशा पद्धतीने कट करते. याने काय होतं, जी बाही म्हणजे कोणता एखादा दोन्ही शिवून झाल्यानंतर पुढचा पार्ट मागचा पार्ट असं होणार नाही. आता आपण बाही जोडून घेऊया. आता बाही जोडायची ही टेक्निक तुम्ही नक्कीच लक्ष देऊन बघा. आता हा पार्ट आपण असा ठेवला, ओपन करायचा, सरळच भाग ठेवायचा. ही समोरची बाजू कटोरीची बाजू बरोबर आणि ही मागच्या साईडची. तर अशा वेळेस ही बाही काय करायची, तुम्ही डायरेक्टली इकडून अशी सुरुवात न करता आता हा जो बाहीचा आपण सेंटर घेतला आहे, चेक करताना काय चेक करा, हा जो कट झालेला भाग आहे तो आपल्या कटोरीच्या साईडनी म्हणजे पुढच्या बाजूनी आला पाहिजे. आता दोन्ही पण बाही घेतली, ह्या पार्टच्या समोर माझी कोणती बाही येणार या पद्धतीने अशी बघून घ्या. ज्या कट झालेला भाग कुठे येणार याच्यावर बरोबर असा येणार. ओके, हे लक्ष देऊन तुम्ही बघा, कित्येक जणांचं चुकत असतं. तर ह्याही साईडने मी तसंच चेक करणार का हा कट झालेला भाग वरच्या बाजूने असा आलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं. हे बघा कटोरीच्या साईडने हा वरचा भाग आलेला आहे. आता ही बाही इकडची आहे, मग ती अशी ठेवायची आणि सेंटरपासून आपल्याला शिवायला सुरुवात करायची.
तर सेंटरवर सेंटर ठेवला. अर्धा इंचाची शिलाई मी आता देणार आहे. शिवायचं सांगितलं त्याचं रिझन असंच बघा, दोन्ही साईडने आपल्याला बाही एकदम ॲक्युरेट अशी पुरली, कोणत्या साईडनी कमी पण पडली नाही किंवा एका साईडनी ती वाढलेली पण नाही. तसे मी याच पद्धतीने तुम्ही बाही शिवायचा प्रयत्न करा. त्याचंही सेंटर घेते आणि सेंटरकडूनच मी ही अर्धा इंचावर शिवत आहे. तर बघा ही बाई खूप सुंदर अशी शिवून झाली. फिनिशिंग तुम्ही त्याची बघू शकतात. कुठेच इकडं तिकडं थोडी पण सरकलेली नाही आणि खालीवर मधली साईड पण एकसारखी अशी आपली शिलाई झालेली. तर आता फिटिंग करताना सगळ्यात अगोदर काय करायचं, हे ब्लाऊज आहे ते उलटं करायचं. आता माझी ही पद्धत जर अशी वेगळी, तर तुम्ही नक्कीच बघा आणि खूप सोपी आहे. असं ब्लाऊज उलटं केल्यानंतर असं व्यवस्थित पॉईंट चेक करायची आहे की नाही बरोबर. बघा आपले दोन्ही पॉईंट एकदम एकसारखे आणि एकदम व्यवस्थित आहे. सगळ्यात पहिले आपल्याला असं उलटं केल्यानंतर 1 इंचावर आपल्याला ही सरळ टीप मारून घ्यायची. ओके, दोन्ही साईडनी आपल्याला 1 इंचाची सरळ टीप मारून घ्यायची आहे. हे बघा पॉईंट एकदम ॲक्युरेट आहे. आता ही शिलाई देताना आपल्याला सगळ्यात पहिले ही शिलाई खूप मोठी म्हणजे 5 नंबरची शिलाई द्यायची असते. शिलाई मारायची असती आणि फिटिंग झाल्यानंतर कदाचित उसवावी पण लागत असते. आता बघा 1 इंचाची शिलाई मारली. याचं रिझन असं, जेव्हा आपण ही फिटिंगचं निशाण मारू आणि शिलाई मारू त्यावेळेस कपडा इकडे तिकडे होणार नाही. ओके, तर आपलं फिटिंग कशी करायची प्रॉपरली ते तुम्ही आता नक्कीच लक्ष देऊन बघा. तर आपल्या सगळ्यात पहिले बाहीदंड आपल्याला चेक करायचा, त्याच्यानंतर छातीचं माप किती ते बघायचं आणि त्यानंतर कंबरचं माप किती ते बघायचं. तर आपलं बाहीदंड आहे 12चा. बाहीदंड 12चा आहे म्हणजे असं ह्या साईडने आपल्याला त्याचा अर्धा घ्यावा लागेल. तो आला आपला 6. छातीचं माप आहे 34चं. 34चा चौथा भाग घ्यायचा, तो आहे आपला 8.5. तर ही जी आपली आय बनवायची पट्टी आहे ती सोडून आपल्याला 8.5चं माप घ्यायचं आहे या साईडनी. ओके, आता कमरेचं माप आहे आपलं, कंबर घेर आहे 30, त्याचा चौथा भाग आला 7.5. तर आपण 7.5चं निशाण मारूया. तर बघा हे 7.5 घेतलं ही पट्टी सोडून, त्याच्यानंतर हे 8.5 घेतलं ही पट्टी सोडून आणि हे 6 बाहीचा दंड घेतला. आता आपण ही सरळ पहिले टेपने अशी लाईन मारून घ्यायची. फिटिंग एकदम ॲक्युरेट अशी झालेली आहे. जेव्हा ही पण ही आपली सरळ लाईन येणार तेव्हा समजायचं आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थितच येणार. तर आपण ही शिलाई मारून घेऊया. लॉक करायचं. बरोबर आपला 1.5 ते 2 इंच कपडा एक्स्ट्राचा उरला. सरळमध्ये अशी कटिंग करून घ्यायची. मार्जिनला जर तुम्हाला कपडा कमी लागत असेल तर तुम्ही हा थोडासा पार्ट पुन्हा कट करू शकतात. एवढा कपडा तर नक्कीच ठेवावा लागतो. आता ह्या साईडने कशी फिटिंग करायची ते सांगते. तर ही पट्टी आपण सोडून ते चेक केलं. आता ह्या साईडने जी हुक लावतो त्या साईडने आपल्याला ती पूर्ण पकडून करायची असते. तर बघा हे छातीचं माप आपण ह्या गळ्याच्या बाजूने घेतलं, ते आलं इथपर्यंत 8.5. ओके,
कमरेचं माप घेऊया. कमरेचं माप आलं आपलं 7.5, तर तेही माप आपण घेऊया 7.5. आणि बाहीदंड आहे आपला 12चा, तोही आपण 12चा घेऊया. तर बघा याची ही लाईन खरंच खूप सरळ आलेली आहे. तीही आपण टेपच्या साहाय्याने अगोदर मारून घेऊया रेष. बघा आता आपण ती शिलाई मारूया. प्रॉपरली जेवढा कपडा एक्स्ट्राचा मार्जिनचा होता तो राहिलेला आहे आणि व्यवस्थित अशी सरळ फिटिंग आलेली आहे. कुठेच फुगा पडणार नाही आणि काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आता याच्या किनारी आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता पाव इंचाचा डिफरन्स ठेवायचा आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायच्या. 2 ते 3 शिलाई तुम्ही नक्कीच मारायच्या. आता बघा हे जे किनारा आहे ह्या साईडने आपण इंटरलॉक पण करू शकतो, पण दुसरी एक पद्धत ज्यांच्याकडे इंटरलॉकची मशीन नसेल त्यांनी ही पद्धत नक्कीच फॉलो करा. आता बघा 1 इंचाची शिलाई सोडून मी 1 शिलाई मारायला लावली होती. याचं रिझनच असं, हा कपडा आपण डायरेक्टली असा फोल्ड करायचा अर्धा इंच असा बघा, आणि मग आपण ही फिनिशिंगची शिलाई देऊ शकतो जर इंटरलॉक नसेल तर. खूप सोपी पद्धत ही. कित्येक जण बघा अगोदर जे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर सरळ टिप मारतात, मग ते पलटी करतात, पुन्हा 1 शिलाई मारतात. ती प्रोसेस जरा खूप हार्ड आहे. मलाही एवढी ती जमत नाही. मला ही सोपी पद्धत आवडती, तर तुम्हीही नक्की ही सोपी पद्धत शिका. बघा अर्धा इंच असा फोल्ड करून व्यवस्थित बघू शकतात. एक टिप आपण मारूया. सुंदर आपली ही किनारी पण फिनिशिंग झालेली आहे. नक्कीच ही पद्धत खूप सोपी आहे. या पद्धतीनेच तुम्ही ही साईडची फिनिशिंगची शिलाई ही मारत चला, जेणेकरून तुम्हाला इंटरलॉक करण्याची गरजही नाही पडणार. ओके. तर याही साईडने मी सेम तेच पद्धत फॉलो करणार आहे. तर बघा आपल्या ही फिटिंगच्या पण शिलाई झाल्या. फिटिंग पण तुम्हाला प्रॉपरली सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी खूप सोप्या पद्धतीने खूप शांततेत तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला हे समजलं असणार. हा पार्ट कसा शिवायचा, फिटिंग कशी करायची, तर तिन्ही पार्ट खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला ब्लाऊजसाठी. तुम्ही नक्कीच ते बघा आणि आज तुम्हीही अशा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बनवायला शिवायला नक्कीच शिका. थँक्यू. बघा हे पार्ट खूप सुंदर असे आले आणि त्याची फिनिशिंगही खूप छान आली. बॅक साईड बघा तुम्ही, तोही खूप छान आलेला आहे. तर कसा वाटला हा ब्लाऊज तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या पद्धतीने मी ज्या सिंपल स्टेप सांगितल्या, पद्धत सांगितल्या, त्या नक्कीच फॉलो करा आणि माझ्या चॅनललाही फॉलो करायचं विसरू नका. थँक्यू.